पौष पौर्णिमा. पौष पौर्णिमा. पौष पौर्णिमा पाली भाषेत पुस्समासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारण जानेवारी महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील काही घटना घडल्या. त्यांचा संक्षिप्तपणे परिचय असा. 1. भगवान बुद्धाची राजगृहाला भेट. राजगृह हे मगध साम्राज्याची शेकडो वर्षे राजधानी राहिलेले वैभवशाली, सुखी समृद्ध असे महानगर व मुख्य बाजारपेठ होते. इ.स. 543 ते 499 या कालखंडात राजगृह नगरी बिंबिसार राजाची राजधानी होती. बिंबिसार राजाच्या वेळी तथागताच्या धम्माचा प्रभाव संपूर्ण मगध राज्यात वाढला होता. त्यावेळी अनेक राज्यांचे राजे भगवान बुद्धाचे निष्ठावंत उपासक झाले होते. राजगृह हे भगवान बुद्धाच्या धम्मप्रचाराचे प्रमुख केंद्र होते. राजगृह व त्याच्या आसपास बौद्ध धम्माची 18 साधना केंद्रे होती. राजगृह हे बौद्ध धम्माचे प्रमुख केंद्र होते. भगवान बुद्ध हे राजगृहाला एकूण 24 वेळा गेले होते असा उल्लेख आहे. तथागतांनी राजगृहातील सर्व स्थळे फार रमणीय व सुंदर आहेत अशी प्रशंसा केली होती. ही सर्वच ठिकाणे तथागतांना आवडत असत. भगवान बुद्धाचे महापरिनिब्बाण झाल्यानंतर कुशिनाराहून भगवंतांच्या पावन अस्थींचा एक भाग राजगृहाला आणण्यात आला आणि त्यावर नवीन राजगृहाच्या वेशीच्या दरवाजाच्या बाहेर एक भव्य अस्थिस्तूप बांधला गेला. त्यावेळी महाकाश्यपांनी त्याचे धातुनिधान केले होते. त्यांनी स्वर्णपत्रावर लिहिले होते, पुढे भविष्यात प्रियदर्शी नावाचा राजकुमार राजछत्र धारण करून तो धर्मराजा होईल आई तोच भगवंताच्या पवित्र धातूंचा जंबूद्वीपात सर्वत्र विस्तार करेल. तथागत ज्ञानप्राप्ती नंतर राजा बिंबिसाराला दिलेल्या वचनपूर्तीसाठी पुन्हा राजगृहाला भेटीस आले. तो दिवस पौष पौर्णिमा इ.स. 527 चा होता. 2. राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा. राजगृह ही मगधराज श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. त्या राजधानीत फार मोठ्या संख्येने जटिलांनी धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला. राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. अत्यंत सनातनी आणि दुराग्रही जटिलांना धर्मांतर करण्यास लावणारा माणूस निश्चितच अर्हत किंवा सम्यक संबुद्ध असला पाहिजे असा विचार राजाने आपल्या मनाशीच केला. राजा बिंबिसार मगधातील 10,000 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह भगवान बुद्धाकडे गेला. भगवंतांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन केले आणि हात जोडून तथागता समोर बसले. बुद्धाच्या बरोबर असलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला काश्यप देखील होता. त्यावेळी उरुवेला काश्यप आपल्या आसनावरून उठला. आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंतांच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत. मी त्यांचा शिष्य आहे. याचा परिणाम तेथील उपस्थित 10,000 ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनावर झाला. भगवंताने त्या सर्वांना धम्माचा उपदेश दिला. त्यावेळी 1000 लोकांनी बुद्धाचे उपासक असल्याचे जाहीर केले. भगवान बुद्धाने प्रतिपादन केलेला धम्म समजल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. त्या 5 इच्छा अशा आहेत. भगवान, मी पूर्वी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला,
माझा राज्याभिषेक झाला तर किती छान होईल. एखादा अरहंत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल. भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती चांगली गोष्ट होईल. भगवंताने मला आपला धम्म शिकवावा आणि शेवटी भगवंताचा धम्म मला कळावा व 5ही इच्छा माझ्या पूर्ण झाल्या आहेत. या 5ही इच्छा पूर्ण झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार म्हणाला, आश्चर्य हे भगवन, आश्चर्य. जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी. जे गुप्त होते ते प्रगट करावे. वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा. ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य. असे म्हणून राजा बिंबिसार म्हणाला, भगवन, मी भगवान बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. असे म्हणून राजा बिंबिसाराने तेथेच धम्माची दीक्षा घेतली. तेथे उपस्थित सर्व नागरिकांनीही धम्मदीक्षा घेतली. तो जनतेचा धम्म झाला. राजास हा सर्व नागरिक बौद्ध धम्माचे उपासक झाले. तो दिवस पौष पौर्णिमेचा होता. ईस पूर्व 527. 2. महाराणी खेमा यांची धम्मदीक्षा. मगधराज श्रेणीय राजा बिंबिसाराने भगवान बुद्धांना त्यांच्या भिक्खुसंघासह दुसऱ्या दिवशी भोजनाचे निमंत्रण दिले. भगवंतांनी ते मूक संमती देऊन स्वीकारले. भोजनानंतर राजा बिंबिसाराने राज्य परिवारातील सदस्यांना धम्मदीक्षा देऊन उपासक करावे अशी विनंती केली. भगवंताच्या सान्निध्यात येऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाराजा बिंबिसारचे जीवनच बदलून गेले होते. राजा बिंबिसारावर एवढा परिणाम झाला होता की राजा बिंबिसारास स्त्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली. परंतु राजा बिंबिसारास एक चिंता होती की त्याची राणी खेमा ही भगवान बुद्धाला आदर देत नव्हती. ती अत्यंत देखणी होती. तिचा जन्म मध्यराष्ट्रात सागल नावाच्या नगरात राजकुळात झाला होता. तिचे लग्न मगध देशाच्या बिंबिसार राजाबरोबर झाले होते. राजगृहाजवळ वेळुवनात भगवान बुद्ध राहत असता बिंबिसार राजा वारंवार त्यांच्या दर्शनास जात असे. रूपावर आसक्त होऊ नका असे वैराग्य उपदेश भगवान करीत असतो असे खेमाच्या ऐकण्यात आल्यामुळे ती वेळुवनात जाऊ इच्छित नव्हती. राजाने आपल्या पदरच्या कवीकडून वेळुवनातील वनश्रीवर काव्य रचून ते तिच्या समोर म्हणाव्यास लाविले. उद्यानश्रींची ती रसभरीत वर्णने ऐकून खेमेला तिकडे जाण्याची उत्कट इच्छा झाली. राजाची तिने परवानगी मागितली. राजा म्हणाला, वेळुवनात जाऊन भगवंताचे दर्शन घेतल्याशिवाय येता कामा नये. खेमा वेळुवनाची शोभा पाहून बुद्धदर्शन घेतल्या वाचून माघारी येऊ लागली. तेव्हा तिला दिलेल्या राजाज्ञेची आठवण आली. त्यामुळेच नाखुशीनेच तिला भगवंताचे दर्शन घेणे भाग पडले. भगवंताजवळ येऊन पाहते तर त्याच्या मागे एक अत्यंत लावण्यवती स्त्री वारा घालीत उभी होती. तिला पाहून खेमा आपल्या मनात म्हणाली, अशा दिव्य स्त्रिया ज्या महर्षीच्या सेवेला तत्पर असतात त्याच्या दर्शनाची मला लाज वाटाविना. धिक्कार असो मला आणि माझ्या आढ्यतेला. ह्या अप्सरेची मी दासी देखील शोभणार नाही. हे विचार खेमेच्या मनात चालले असताना ती सुंदर स्त्री क्रमाक्रमाने पालटत चालली. ती प्रौढ, म्हातारी व मरून पडलेली दिसली. हे पाहून आपला रूपाविषयी खेमेचा अभिमान नाहीसा झाला. तेव्हा भगवान म्हणाले, कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आपल्याला भोवती जाळे विणून त्यात कामासक्त मनुष्य बद्ध होतात. परंतु हेही तोडून आणि कामसुखाच त्याग करून सत्पुरुष निरपेक्षपणे परिवराजक होतात. हा उपदेश कानी पडल्याबरोबर खेमा तिथल्या तिथे अर्हतपदाला पावली. पुढे राजा बिंबिसाराच्या परवानगीने ती भिक्षुणी झाली. ती केवळ भिक्खुणीच झाली नाही तर प्रज्ञावती भिक्खुनीत तिला अग्रस्थान मिळाले. 4. स्तूपाची पूजा. श्रीलंकेच्या इतिहासात पौष पौर्णिमेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.
या दिवशी भगवान बुद्धाचे श्रीलंकेत आगमन झाले होते अशी त्यांची मान्यता आहे. श्रीलंकेच्या उवा भागातील महियांगण्या परिसराला बुद्धाच्या प्रथम पादस्पर्शाचे भाग्य लाभले. भगवान बुद्धाच्या केशधातूवर भव्य स्तूपाची निर्मिती झाली. भगवान बुद्धाच्या शारीरिक अवशेषांना अतिशय पवित्र मानले जाते. त्याप्रती पूज्य आदरभाव व्यक्त केला जातो. दिघनिकायातील महापरिनिब्बाण सुत्तात असा उल्लेख आहे की भगवान बुद्धाच्या अंत्यसंस्कारानंतर मल्ल राजाने एका स्वर्णपात्रात बुद्धावशेष गोळा करून सन्मानाने अत्यंत आदरपूर्वक कुसिनारा येथे 7 दिवस ठेवले. त्यानंतर त्याचे 8 भागात विभाजन करून 8 विभिन्न राज्यात पाठविले. त्यावर भव्य स्तूप उभारण्यात आले. सम्राट अशोकाने त्यांच्या राज्याभिषेकाच्या 8व्या वर्षी या स्तूपांचे उत्खनन करविले आणि त्यात सापडलेल्या बुद्धावशेषावर 84,000 स्तूपांची निर्मिती केली. सम्राट अशोकपुत्र अर्हत महेंद्र थेरो यांच्या श्रीलंका भेटीने आणि श्रीलंकेतील धार्मिक राजांच्या सहयोगाने बुद्धाचे जवळजवळ सर्व प्रकारचे अवशेष श्रीलंकेने जतन करून ठेवले आहेत. भगवान बुद्धाच्या पाश्चात बौद्ध जगत 3 प्रकारच्या चैत्यांची पूजा करते. आनंदाच्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवान बुद्धाने 3 प्रकारच्या चैत्यांचा उल्लेख केला. 1. बुद्धाचे शारीरिक अवशेष. 2. पारिभोगिका. भगवान बुद्धाने वापरलेल्या वस्तू. 3. उद्देशिका. बुद्धावशेष ज्या चैत्यात स्तूपात ठेवले जातात अशा चैत्याची वा स्तूपाची पूजा केली जाते. बुद्ध प्रतिमास पाहून प्रसिद्ध तत्ववेत्ता काउंट केसलिंग लिहितो, बुद्धरूपापेक्षा जगात आणखी काही भव्य असेल असे मला वाटत नाही. डोळ्यांनी पाहता आलेले आध्यात्मिकतेचे ते परिपूर्ण मूर्तरूप आहे. पौष पौर्णिमेला श्रीलंकेत जशी स्तूपांची पूजा करतात तद्वत भारतात देखील स्तूपांची वा प्रतिमेची पूजा केली जाते. भवतु सब्ब मंगलम. साधु 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 साधु.